तर नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती. आणि आजचा विषय असा आहे की आपण चाललोय आज कटकेश्वरला मस्त की फिरायला. बघू शकता तुम्ही, सुट्टीची पण मजा आणि पावसाची पण मजा घ्यायला मस्त आपण चाललोय कटकेश्वरला. आणि आपल्यासोबत आदित्य पण आहे, बघू शकता तुम्ही आदित्य पण आहे आपल्यासोबत. बघू शकता तुम्ही माहोल कसा बघू शकता. अभी मजा आएगा ना भिड़ो. पाऊस खूप बघू शकता तिकडं आहे. सध्या पाऊस जरा शांत झालाय पण पाऊस पडतोय, तर पावसाची पण मजा आणि मस्त की सुट्टी पण आहे, सुट्टीची पण मजा घेतो आम्ही. चाललोय आम्ही आता कटकेश्वरला. तर तुम्हाला दाखवत आता पुढे काय काय होतंय. काय बोलतात आणि बाकी आम्ही येडे करणार आहेत मध्ये. येडे चाले पण होणार आहेत मंडळी. तर आज बघत राहा, फुल मजा मस्ती होणारच आहे आमची. तर मंडळी फायनली आपण पोहोचूयात कणकेश्वरच्या पायथ्याशी. आणि बघू शकता कणकेश्वर कमाने लागलेले आपल्याला बघू शकता. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. तर चला आपण जाऊया आता वरती. तर आपला ब्लॉग पूर्ण बघत राहा, मजा मस्ती करणार जाऊ. एडे चाले होणार आहेत. थोडे येडे चाळी पण होणार दादा. चला बघू शकता, चाललोय आपण वरती. मंडळी बघू शकता आपल्याला 650 पायऱ्या चढायच्या आहेत. तर आता आपण फक्त चालू केलं आता स्टार्ट. 5000 फूट जायचं वरती. 5000 फूट वरती जायचं आपल्याला. आपण पहिले पण आलो आहेत, तर पण पहिले आपण काही ब्लॉगिंग आपण चालू नव्हती केली. तर आता आपण ब्लॉगर बनवायला लागलो, तर आपण ब्लॉग बनवतो आता आणि तुम्हालाही दाखवतोय. तर चला. तर मंडळी आम्ही बहुतेक 50 पायऱ्या चढल्या. दवत दमलो आम्ही, काय समजा आता पुढं काय. बघूया. आपण ते नको टाकू, पण मी टाकणारच आहे ब्लॉग मध्ये. भाई माझा विषय हार्ड आहे, बड़ा हरामी हो. विषय हार्ड आहे. चला. असं नाही मंडळी, दमत नाही मी, थोडा फक्त दमलोय. आम्ही गडावर जाता, तुम्हाला तर माहितीच आहे. गडावरच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असेल. जास्त काय आपल्याला दमलं आम्हाला काय होत नाही. चला पुढं बघू. आणि बघू शकता मंडळी नजारा बघू शकता. तर आपण तिथून खालती गाड्या पार्किंग केल्या आणि तिथून आपण इथून असं एवढ्यापर्यंत पोहोचलोय. आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही कसला भारी वाटते. आणि तिकडे बघू शकता, तिकडे तो अलिबागचा समुद्र आहे आणि बघू शकता. आणि इकडे आपला पेन. आणि इथेच मंडळी इथं सागरगड देखील आहे. तिथं आपण जाऊन आलेलो आहेत. तो ब्लॉग टाकला नव्हता आपण, पण नेक्स्ट टाइम जाऊ तो ब्लॉग टाकूच आपण तिथला. तर बघू शकता वाचचा पण नजारा. तर मंडळी बघू शकता अजून 425 पायऱ्या बाकी आहेत. तर आपल्याला अजून 425 पायऱ्या चढायचे आहेत. बघू शकता म्हणून आपण तिकडून आलोय. बघू शकता कसला भारी नजारा वाटते बघू शकता. आणि हा बघा शॉर्टकट दरवेळी शॉर्टकटनी जाण्याचा प्रयत्न असतो आणि तो जातोच. आपण शॉर्टकट न घेता इथूनच जाऊ. म्हणजे आपण आता 400 पायऱ्या अजून बाकी आहेत बघू शकता. आणि व्ह्यू बघू शकता. आणि पावसाचं पण वातावरण कडक झाले. नजारा बघू शकता कसला भारी वाटते नजारा. तर अनिश तू काय बोलतोस? पाऊस येणार आहे बहुतेक रे. हो काय, साधा नोगस शिवलेच घातले रे. का रे? अरे कहना क्या चाहते हो. साले बॉडी पण नाही काय नाही. तुझी बरी वाटते. बरी वाटते का साले? हायच बघा जराशी हाय ना. मस्त जोक मारा रे. या हात सगळे हलकट हात. मेहनत करायला लागेल. मेहनत कर होईल. तर त्याचा असं बोलणं आहे. तर चला जाऊ पुढं. तर मंडळी पावसाचं वातावरण तरी पण बघू शकता घामाघूम. पाऊस आला तर जरा बरा वाटला. तर पावसाचं वातावरण झालं आहे, पाऊस काय पडत नाही. घामाघूम परिस्थिती. तर मंडळी आता आपण पोहोचलेलो बघू शकता. 350 पायऱ्या अजून बाकी आहेत. तर इथून जाताना दर्शन घेऊन जा पुढे. मी पण दर्शन घेतला, तुम्ही पण घ्या. तर चला आपण जाऊया आता पुढं. आणि आपण बहुतेक पोचलो. म्हणजे आता अजून 200 ते 250 पायऱ्या बाकी आहेत. तर थोडा ब्रेक घेतलेला, मस्त की पाणी वगैरे पिला, थोडा खायला आणलाय, तो पण जरा खायला. तर चाललोय पुढं. आणि बघू शकता कसला भारी. तर इथं फोटो काढण्यासाठी एक भारी जागा आहे ही मंडळी.
पहिले पण आता फोटो वगैरे मस्त काढले, भारी फोटो येतात. चला पुढे जाऊ आता. बघू शकता आपण बहुतेक पोचलेलो आणि बघू शकता इथं कसला भारी वाटतंय नजारा बघू शकता तुम्ही. एकदम भारी भारी वाटतंय. बहुतेक पोचले आता, पोचू थोड्या वेळात बघू शकता. आणि पण नाही इथे. चला आता पुढं तर मंडळी बघू शकता शिवलिंग आहे इथे देखील. श्री पालेश्वर मंदिर, श्री पालेश्वर मंदिर लागतं आपल्याला तिथे कणकेश्वर देवाच्या पहिले. चला आता बघा पुढे. तर मंडळी फायनली आपण पोहोचलो कणकेश्वर देवला. इथं बघू शकता आणि देऊळ थोडा अजून आतमध्ये आहे. इथं कमाई लागले दुसरे. आणि इथं बघू शकता कुंड आहे कोणच नाही. आणि इथंच आपल्याला आता पावाच आहे मस्तपैकी. आणि इथे बघू शकता मंगुडीस. आणि बघू शकता पाणी बघू शकता मंडळी कसलं भारी आहे पाणी. एकदम स्विमिंग पूल टाईप बघू शकता. तर ही आहे निसर्गाची देण. तर निसर्गाच्या देण्यात पुढं काही नसतं भावांनो मित्रांनो मंडळी. निसर्गाच्या देण्याशिवाय काही नसतं. आणि निसर्गाची देण बघू शकता तुम्ही. तिथे बघू शकता ते कासव देखील आहे असं वाटतंय. आणि पहिले वरा तिथून वरणा उडी मारायची त्याच्यामुळे आता ते बंद केलं आहे. तर आता आपल्याला इथून खाली पोहू बघतो मस्त पोहू आपण इथे बरोबर करू. बघू शकता आणि माकडं कसली भारी बघू शकता. आणि पुढे आपल्याला मंदिराकडे जायचं आहे ते बघू शकता. चला बघू शकता फायनल आपण आलोय देवळाच्या इथे. आणि इथे देखील मोठा तलाव म्हणजे कुंड टाईप आहे बघू शकता. म्हणजे इथे छोटा मंदिर देखील आहे बघू शकता. इथे शिवलिंग आहे. इकडे पण तिकडं आपण जाऊ. पहिले आता आतमध्ये जाऊ दर्शन घेऊ पाया वगैरे करू. तिथं मग पण असता तसं काही इकडं येऊ मला दाखवतं. बघू शकता इथे पाणी बघू शकता तुम्ही. तुला भारे भारे खूप भारी वाटते मंडळी. तर चला आता आतमध्ये जाऊ आपण. तर मंडळीला आपल्याला आता इथून जायचं आहे. इथून लाईन आहे म्हणजे इथून आतमध्ये जायला आहे. चला आता आतमध्ये जाऊ आपण. तर मंडळी आपण आतमध्ये गेलो दर्शन घेतला. बरा वाटलं भारी वाटलं एकदम. आणि आता आपण बाहेर आलो आणि बघू शकता इकडे देखील असलं भारी वाटतं बघू शकता. कणकेश्वर देवस्थान. तर मंडळी कसलं भारी बघू शकता वाटतं एकदम भारी. आणि वातावरण बघू शकता मंडळी कसलं भारी. खूपच भारी वाटते मंडळी. चला आता जाऊया आपण मस्त आंघोळ तर मस्त पोहूया आता. चला मंडळी आता फायनली पाहुणार आहेत आम्ही मस्त की बघा पोरा वगैरे आलेले सगळे. फुल माझ्या मस्त आता फुल पाडणार काय आणि बोलतो सवाद आहे का नाही. हो उड्या बिड्या फुल माझ्या आहे फुल माझ्या आता बघाच तुम्ही आता चाललंय पावाला मंडळी बघू शकता तुम्ही. बोस का उडी. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? आता अनिश पाहुणार आहे बघू शकता तुम्ही. चला आणि फुसकी उडी चला बाहेर आला. त्याला पावता येऊ फुल माझ्या मस्ती करतो बस. चला मला जाताना आपण ब्लॉग एंड करू. तुम्हाला थोडं दाखवता येतं करून दाखवू तुम्हाला. चला टाटा बाय बाय. तर मंडळी जाम पवलो बहुतेक आम्ही 2 तास जास्त पवत होतो. आणि आता जाण्याची तयारी बघू शकता. हा तयारीच करते फुल माझ्या मस्तीने. फुल आता गर्दी पण फुल झालेली आहे. जाता होता पुढं काय बघायला भेटलं तर तुम्हाला पण दाखवतं. चला भेटू पुढं. तर मंडळी जर तुमचे पण जर असं म्हणजे पाहून झाल्यानंतर पाणी असं वाटत की पाणी गेलंय कशाला जर असं वाटत असेल अरे कहना क्या चाहते हो? असं वाटत असेल तर तुम्हाला दाखवता टेक्निक बघा. मागासपासून असं ठेवतंय ते पाणी काढते तर तुम्हाला पण आता कधी अशी टेक्निक पाहिजे असेल तर याच्याकडे शिका. तर चला जाऊ खालती. आता खालती चाललो आता बघूया आता किती टाईम लागतं आपल्याला. तर फायनली मंडळी आपण आता पोचलो आपल्या गाड्यांची इथे खाली उतरलो आपण. तर आणि बघू शकता अनिश्वान पण ते कणावरती आलो बघू शकता. आणि पाऊस जाताही वेळी पण नव्हता आणि वरती पोचल्यावर लागला होता पाऊस जरा.
आणि आता पण पाऊस नव्हता खाली येताना, म्हणजे जरा बरा वाटला. पण जरा असं गरम पण होतंय. पण ठीक आहे, मस्त आलो, मस्त एन्जॉय केला जरा. तर तुम्हाला पण काही बघायला भेटलाच असेल तर आपला ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनल. तर मंडळी जवळजवळ आपल्याला पाऊण तास लागला खाली उतरायला आणि वरती जायला 1 तास लागलेला. म्हणजे आपण 2-4 वेळा बसून जरा गेलो होतो. तर चला मंडळी, आपला ब्लॉग हा आपण इथंच एंड करतोय. भेटू आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. टाटा आणि बाय बाय.